So, in yesterday's lecture, we had discussed about features, means characteristics, means nature. Feature असा असो किंवा नेचर असो किंवा कॅरेक्टरिस्टिक्स असो. परीक्षेमध्ये काही आलं तर हेच उत्तर लिहायचं तुम्हाला. फीचर, नेचर, कॅरेक्टरिस्टिक्स एकच असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? तर लिहून ठेवा. फीचर ऑब्लिक नेचर ऑब्लिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ microeconomics. थोडक्यात सांगतोय अगदी. फर्स्ट होता थिअरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग. whenever you decide the product, whenever you want to analyze the product, you decide through the price. You analyze through the price, and price is related with the demand and supply. Higher the demand, lower the supply. Price will be demand जास्त आहे, सप्लाय कमी आहे, प्राइस हाय. डिमांड कमी, सप्लाय प्राइस लो. That is the basic and fundamental rule of economics. So, the theory of product pricing. If you want to check the product, how much it will be, how much the price of that product will be in the market, you have to go with the demand and supply. So, it is related with the microeconomics. The second part was factor pricing. There are certain factors. The second part was theory of factor pricing. How much the factors will affect your business? There are certain factors: land, labor, capital, entrepreneur means businessman. How much the land will cost? Is it affordable? How much rent I have to pay? If I purchase it, how much I have to contribute? If I take it on a lease or rent, how much I have to pay the rent or lease? You know lease? Lease is a contractual agreement between two parties. Lease म्हणजे काय? सपोज हे डस्टर मी घेतले लीज वर, तर अगोदरच पिरियड फिक्स असतो 10 वर्षाचा, 20 वर्षाचा, 25 वर्षाचा. त्याच्या अगोदर समोरचा पार्टी मला डस्टर मागू शकत नाही, रेंट मला द्यावं लागेल. पण मी रेंटवर घेतलं तर कधीही तो परत मागू शकतो, बिकॉज ओनरशिप त्याच्याकडे आहे. लीज मध्ये काही काळासाठी फक्त तुमच्याकडे पजेशन येतं, ओनरशिप येत नाही, पजेशन येतं, ताबा येतो पुढचा. म्हणून लीज हा ऍक्च्युअली मध्ये दोन्ही पार्टीला बेनिफिशियल आहे. का बरं? लीज मध्ये जो पार्टी वस्तू घेतोय किंवा एखादा ऍसेट वापरतोय, समजा एखादा बिल्डिंग आहे, मी माझ्या बिल्डिंग मध्ये, या बिल्डिंग मध्ये मी लीजवर घेतली बिल्डिंग, समजा 30 वर्षाची लीज केली आहे. ही बिल्डिंग मला जोपर्यंत वापरायची आहे तोपर्यंत मी वापरणार आहे, 30 वर्षापर्यंत एन्जॉय करणार आहे. समोरच्या पार्टीला वाटलं रे पंड्या सर जोरात चालू इन्कम, आणि तो मला म्हणतो की सर भाडं वाढवा किंवा खाली करा. मी मला भाडं वाढवून देतो पण तेवढं नाही. तो म्हणाला खाली करा. त्याला माहिती आहे सरांना गरज आहे. मी नुकसानात गेलो, मला ते पूर्ण व्याकरण करावं लागेल परत. पण लीज केला असेल तर 30 वर्षाच्या अगोदर तो माझ्याकडून घेऊ शकत नाही, मी त्याला देणार सुद्धा नाही. वेळेवर भाडं देत राहील, फक्त पजेशनचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो कम्प्लीट केला जातो. कळतोय? तर ते फॅक्टर्स बघावं लागतात. कॅपिटल, व्हेनेवर I am contributing a capital or collecting a capital from the market, I have to pay the interest.
तर मी किती कर्ज घ्यावं लागतं, माझी क्षमता किती आहे, हे सगळ्यांचा मायक्रोस्कोपिक स्टडी करावा लागतो बिझनेस करण्याच्या अगोदर, नाहीतर घाट्यात जाऊ शकतो. चांगलं उदाहरण द्यायचं म्हणलं तर विजय माल्यावर कर्ज जास्त झालंय. अनिल अंबानीवर सुद्धा सध्या कर्ज खूप मोठ्या प्रमाणात आहे. सो मायक्रोस्कोपिक स्टडी करून अभ्यास करून बिझनेस स्टार्टअप करा. सेकंड आहे थर्ड आहे इकॉनॉमिक वेलफेअर. इकॉनॉमिक वेलफेअर, इज इट वेलफेअर, इज इट अफोर्डेबल टू यू, इकॉनॉमिकली तुम्हाला अफोर्डेबल आहे का, इज इट आर यू इफिशियंट टू डू द बिझनेस, हे सुद्धा चेक करा. इफिशियन्सी चेक करा, तुमची क्षमता आहे का. ठीक आहे, त्यामध्ये काही प्रकार होते, ते प्रकार आपण आज थोडक्यात बघत होतो. थेअरी ऑफ इकॉनॉमिक वेलफेअर. हा काय होतं त्याच्यामध्ये प्रकार, efficiency in production. Are you capable to produce the product? Are you efficient enough to produce the product? I have a labor, I have machinery, I have everything, but I am not capable to produce that because I don't have that kind of knowledge, that kind of skill. तुमच्या समोर असं फर्निचर आणून ठेवले, टेबल तयार करून दाखवा म्हणलं, सगळं दिलंय. एका कार्पेंटरला येतं, जे कार्पेंटरला लागतं ते सगळे इक्विपमेंट दिले, पण नॉलेज आहे, स्किल नाही. काय करू शकतो, युट्यूबवर बघून तर तयार करता येत नाही, एवढंही सोपं नाही है ना. इट रिक्वायर्स इफिशियन्सी, क्षमता लागते त्याच्यासाठी है ना. एका फॅशन डिझायनर आणि टेलर मध्ये फरक आहे ना. प्रोफेशनलिझम मध्ये फॅशन डिझायनर हा क्रिएटिव्ह असतो, टेलर हा क्रिएटिव्ह नसतो, थोड्या प्रमाणात क्रिएटिव्ह असतो, थोड्या प्रमाणात नसतो. त्याला फिक्स पॅरामीटर माहिती आहेत आपल्याला कसं करायचं. फॅशन डिझायनर हा क्रिएटिव्ह असतो, त्यामुळे त्याच्या स्किलचा, त्याच्या इफिशियन्सीचा तो लाखो रुपये कमवतो. आर यू गेटिंग माय पॉइंट. इफिशियन्सी इन डिस्ट्रीब्युशन ना, कन्झम्पशन, इफिशियन्सी इन कन्झम्पशन है ना. काय म्हणतं बघा त्याच्यामध्ये, मीन्स डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला जो प्रोडक्शन करायचं आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन, कन्झ्युम करायचं, लोकांना कन्झ्युम करायचं. डिअर फ्रेंड्स, आय एम अ बिग बिझनेसमॅन, आय कॅन प्रोड्यूस अ प्रोडक्ट, बट यू आर लिव्हिंग इन अ रिमोट एरिया. तुम्ही विलेज एरियामध्ये राहतात, रिमोट एरियामध्ये राहतात, मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये, तर माझ्या प्रोडक्शनचा काही फायदा आहे का. बिफोर कमिंग टू द बिझनेस, बिफोर एंटरिंग इन टू द बिझनेस, think about it that whether you can distribute your product to the ultimate consumer or not. मी म्हणलं ना तुम्हाला केक तयार करता येतो, पण लॉकडाऊनचा पिरियड आहे, घराच्या बाहेर फिरता येत नाही, तुमच्या केक प्रोडक्शनचा काही फायदा होणार नाही. डिस्ट्रीब्यूट करू शकतात का तुम्ही, अल्टिमेट तुमच्या कन्झ्युमर पर्यंत पोहोचू शकतात का, हे सुद्धा तुम्हाला चेक करावं लागेल. नेक्स्ट आहे ओव्हरऑल इकॉनॉमिक इफिशियन्सी. बाकीचे काही घटक आहेत. Are you capable? Are you efficient to do the business? Is it your efficiency? Are you capable to do the business? Let's check about it and then go for the business. So microscopic study is important. Yeah. Suppose Mr. Tata asks you, please tell me whether I am efficient or not, whether I am capable or not to do the business in the Latur. I want to start a business organization in Latur city. Latur is a big city, है ना. सिटीज आहे ना, बिग आहे, कारण की मुंबई पुणे सगळ्यांसारखी आपली सिटी टॅक्सेस घेतात आपल्याकडून, पण ऍक्च्युअली मध्ये पॉप्युलेशन आणि एरिया, जॉग्राफिकल एरिया तेवढा मोठा नाहीये. बट टाटा वॉन्ट टू एंटर इनटू Latur. He asked you, you will go for the micro study, na? You will go for the depth. You will see whether labor is available or not. You will see whether capital contribution is good enough here or not. You will see whether distribution is possible or not. You will see whether the raw material is near or not. And if it is far away, then is it affordable to you? The transportation cost. बघता की नाही बघता, कळतंय ना. ठीक आहे. आणि त्यामुळं स्कोप ह्या एरियाचा अभ्यास केल्यावर तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करता येईल. हे आपण काही बघितलं. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द फीचर्स
हे स्कोप होते ना, scope of microeconomics. Now we will see the features. What are the features of microeconomics? These were the scope which were discussed. Now feature. Let's see the features. वैशिष्ट्य काय मायक्रोइकॉनॉमिक्सचे, है ना? प्रत्येक माणसाचं एक वैशिष्ट्य असतं, प्रत्येकाचं. एव्हरीवन इज युनिक. तुझं नाव काय? मिस्टर मास्क. हा, सांगा नाव. शशांक. काय बोलणं चाललं? काय महत्वाचं आहे? इज इट इम्पॉर्टंट? लेट मी नो. फीचर्स ऑफ मायक्रोइकॉनॉमिक्स. नंबर 1, काय वैशिष्ट्य मायक्रोइकॉनॉमिक्सचं? स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल युनिट्स. इंडिव्हिज्युअल युनिट्सचा अभ्यास करतो. सिंगल युनिटचा, सिंगल कंपनीचा, सिंगल व्यक्तीचा सगळं काही अभ्यास केलं जात नाही. सिंपल आहे ना. मायक्रोस्कोपिक स्टडी. तुमच्या बॉडीचा चेकअप करायचा. डॉक्टर वॉन्ट टू नो वेदर यू हॅव अ मलेरिया और नॉट. Whether you have malaria or not. What they will do? What the doctors will do? सगळंच रक्त काढून घेतात का? काय करतात? सॅम्पल घेतात आणि मग मायक्रोस्कोपिक स्टडी करतात, है ना? काही सगळंच काही नाही. आता तुम्हाला मलेरिया कधी बघायचं आहे? सिटी स्कॅन पण चालू आहे, ब्रेनचं स्कॅन पण चालू आहे, है ना? ईसीजी पण काढताय. इज इट रिलेटेड? नाही. हार्टचा प्रॉब्लेम आहे तर ईसीजी चेक करा, ब्रेनचा प्रॉब्लेम आहे तर ब्रेनचा सीटी स्कॅन करा. लक्षातच येत नाही काय प्रॉब्लेम आहे तर बॉडी स्कॅन करा. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो मायक्रोस्कोपिक स्टडी करायची आहे तर सगळ्या घटकांचा अभ्यास करायची गरज नाहीये. फक्त आणि फक्त इंडिव्हिज्युअल युनिटचा जिथं प्रॉब्लेम आहे तिथला अभ्यास करा, डेप्थ मध्ये. जिथं प्रॉब्लेम आहे तिथला अभ्यास करा, डेप्थ मध्ये. हे वैशिष्ट्य मायक्रोस्कोपिक स्टडी. म्हणून मायक्रोइकॉनॉमिक्स कशाला कामाला येतो? सिंगल इंडिव्हिज्युअल युनिट्सच्या अभ्यासाला कामाला येतो. सगळं काही अभ्यास करायची गरज नाहीये. सिंगल इंडिव्हिज्युअल युनिट्स फक्त डेप्थ मध्ये, डीप. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्राइस थेअरी. काय होतं प्राइस थेअरी मध्ये? Microeconomics helps to study the prices of product. Are you getting my point? Microeconomics helps to study the prices of products. You want to check the prices of product. Why in Corona period also Parleji's prices are not increased? Everyone is inflation. 5 रुपयाचा पार्लेचा बिस्किट आजही 5 रुपयालाच आहे. बरोबर आहे ना? मायक्रोस्कोपिक स्टडी करावी लागेल. कसं अफोर्डेबल आहे पार्लेला? हा बोला जीवन. झालं का? विचार करा, 6 ला जरी झाला तर का झाला? So we have to decide the prices. We have to check the prices. पार्ले आज 5 रुपयाचा 6 रुपयाला जरी झाला असेल तरी फक्त 1 रुपयाने किंमत वाढली. इकडे तर पेट्रोल, डिझेल, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, रॉ मटेरियल कॉस्ट, लेबरचे प्राइसेस, लेबरच्या सॅलरीज, एम्प्लॉईजच्या सॅलरीज किती प्रमाणात वाढल्या. पण पार्ले फक्त रुपयाने प्राइस वाढवतो. विचार करण्यासारखी गोष्ट. मॅगी 5 रुपयाला, काही चॉकलेट्स तर 1 रुपयाचे आहे, अगदी 50 पैशाचे. 50 पैसे चालत नाही म्हणून रुपयाचे 2 देतात. कसं अफोर्डेबल असेल नाही चेक करण्यासारखी गोष्ट आहे. मायक्रोस्कोपिक स्टडी करता तर कळेल कसं परवडतंय, कसं अफोर्डेबल आहे.
मायक्रोस्कोपिक स्टडी करा. तुम्हाला एखादा प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे, त्याचा प्राइस डिटरमाइन करावं लागेल का नाही? आणि तुम्हाला वाटतं तेवढं तुम्ही विकलात तर तुमचा मार्केटमधून काय म्हणू शकतो, स्टँड संपू शकतो. तुम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर पडू शकता. हाऊ द जिओ गिवन डेटा ऍट फ्री ऑफ कॉस्ट फॉर 6 months. 247 रुपयाला 1 GB चा पॅक. आयडिया, एअरटेल, बाकीचे जे काही कंपनीज होते, वोडाफोन, 247 रुपयाला 1 GB. आज 1 GB 1.5 GB सुद्धा, अगदी 2 GB सुद्धा रात्री 10 ला संपतो. कधी 12 वाजता तर कधी रिन्यू होतो पॅकेज. आपल्याला चिंता वाटते 2 तास राहील तर कधी 12 वाजतील आणि कधी परत डेटा रिन्यू. अगदी 1.5 GB 2 GB आपल्याला दिवसाला पुरत नाही. आज जो महिनाभर चालत होता पॅक, फॅक्ट आहे ना. कसं रिलायन्सला परवडतं, कसं जिओला परवडतं? मायक्रोस्कोपिक स्टडी केला तर लक्षात येईल तुम्हाला. डीप अभ्यास केला तर लक्षात येईल की कसं अफोर्डेबल आहे रिलायन्सला. वोडाफोन, आयडिया त्यांना अफोर्डेबल का नाहीये? का त्यांना मर्ज व्हावा लागला है ना? गुड्स आणि सर्व्हिस दोघांचा विचार करावा लागेल ना. सर्व्हिस देतात ना वोडाफोन, आयडिया. तर तुम्हाला मायक्रोस्कोपिक स्टडी केलं तर प्राइस थिअरी कळतं. एखाद्या वस्तूची प्राइस एवढीच का बरं आहे, कशी ठेवायची, किती किंमत ठेवावी, किती अफोर्डेबल राहील, कॉम्पिटिशन काय आहे, हे सगळं स्टडी मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये येतात. आणि म्हणून प्राइस डिटरमाइन करण्यासाठी, प्राइस थिअरीसाठी मायक्रो इकॉनॉमिक्स महत्वाचं आहे. नेक्स्ट सांगा. पार्शियल इक्विलिब्रियम. पार्शियल इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे समतोल, बॅलन्स. आर यू गेटिंग माय पॉइंट? बॅलन्स. तुम्ही जेव्हा घटकांचा अभ्यास करताय इकॉनॉमिक्स मध्ये, तेव्हा तुमचा पार्शियल इक्विलिब्रियम असणं गरजेचं. पार्शियल म्हणजे काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात. बघा काय म्हणतो, इक्विलिब्रियम इज अ बॅलन्स बिटवीन 2 फॅक्टर्स. इक्विलिब्रियम म्हणजे काय? बॅलन्स बिटवीन 2 फॅक्टर्स. Microeconomics analysis deals with the partial equilibrium, which analyze equilibrium position of an individual economic unit, that is individual consumer, individual firm, individual industry, etc. It isolates an individual unit from the other forces. कंपनीमध्ये आता तुम्ही म्हणतात की सर इंडिव्हिज्युअल कंपनीचा अभ्यास करायचा. रिलायन्सच्या, जिओच्या फक्त कंपनीचा अभ्यास करायचा. रिलायन्स पेट्रोलियम आहे, रिलायन्स केमिकल्स आहेत है ना. रिलायन्सचे भरपूर फ्रँचायझीज आहेत, भरपूर कंपनीज आहेत. एकाच कंपनीचा अभ्यास करायचा आहे. बाकीच्या कंपनीचं काय नाही, समतोल ठेवलं. इंडिव्हिज्युअल कंपनी, एखाद्या कंपनीमध्ये एखादा व्यक्तीच आहे आणि तोच व्यक्तीचा रोल प्ले करतो असं नाहीये. बाकीचे घटक त्याला फोर्सेस आहेत जे अफेक्ट करतात. पण मायक्रो इकॉनॉमिक्स समतोल ठेवतो. तुम्हाला इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरचा अभ्यास करायचा तर फक्त इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरचा अभ्यास वेगळा करून करता येतो. समतोल ठेवणं गरजेचं. पार्शियल इक्विलिब्रियम. पार्शियल म्हणजे आंशिक, काही प्रमाणात. इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स. इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरचा अभ्यास करायचा आहे, इंडिव्हिज्युअल कंपनीचा अभ्यास करायचा आहे. इट आयसोलेट्स अदर फोर्सेस. आयसोलेट करणं म्हणजे वेगळं करणं. कोरोनाच्या पेशंट्सला आयसोलेट करतात ना, वेगळं करतात. अगदी अरुणाचल प्रदेशमध्ये एकच कोरोनाचा पेशंटचा वेगळा होता. म्हणजे अख्ख्या 42 जणांचं एक गाव आहे, छोटंसं गाव आहे, 42 जणांचं. आणि त्या गावामध्ये फक्त एक व्यक्ती असा होता त्याचा कोरोना पॉझिटिव्ह आला नाही, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह होता, म्हणजे त्याला कोरोना नव्हता. त्या फक्त एकाला उचलून दुसरीकडे घेऊन जाणार. आयसोलेशन. आपल्या इकडे आयसोलेशन सेंटर आहे. तर आयसोलेट करणं गरजेचं आहे. तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही जिथला अभ्यास करताय तिथं वेगवेगळे घटक आहेत, एक घटक नाहीये. तुम्हाला ज्या घटकाचा अभ्यास करायचा त्याच घटकाला वेगळं करा. डॉक्टर पार्शियल इक्विलिब्रियम करतो, आंशिक प्रमाणात समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतो. हार्टची सर्जरी करायची तर तो हार्टचीच करणार. बाजूलाच किडनी होती म्हणून करून टाकलं, जवळ
चालतंय का? नाही चालत. डॉक्टर म्हणता का सगळं बोलल्या किडनीचं पण करून टाकले, जवळच होतं कुठं लावून द्यायचं करून टाकलं. असं नाही करता येत. तू बॅलन्स ठेवतो का नाही फॅक्टर्स मध्ये? बिलकुल बॅलन्स ठेवतो. तसा तुम्ही जेव्हा अभ्यास करताय केमिकल घटकांचा, तुम्हालाही बॅलन्स ठेवावा लागेल, तुम्हाला समतोल ठेवावा लागेल. मायक्रो इकॉनॉमिक्स त्याच्यासाठी हेल्प करतोय तुम्हाला, की तुम्हाला ज्या घटकांचा अभ्यास करायचा त्या घटकाचाच फक्त अभ्यास करा, बाकीच्या घटकांना तुम्ही रिलेट करू नका. बाकीचे घटक महत्वाचे आहेत का? आहेत, पण मायक्रो इकॉनॉमिक्सच्या मदतीने फक्त त्याच घटकांचा अभ्यास करू शकता. कोरोनाच्या सिम्पटम्सचा अभ्यास करायचा, बरोबर मायक्रोस्कोपिक स्टडी करून ज्या घटक महत्वाचे त्याचाच अभ्यास केला जातो, बाकीच्या सगळ्यांना आयसोलेट केलं.